कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विजन कोपरगाव मंचच्या वतीने संवादातून सुविधेकडे या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवारी 16 ऑगस्ट रोजी कृष्णाई बँक्वेट हॉल येथे झालेल्या कार्यक्रमाला उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. पहिल्या सत्रात बाजारपेठेच्या विकासावर चर्चा झाली. यामध्ये अशोक कोठारी, संजय बंब, संजय भन्साळी, सुधीर डागा, नितीन भुसारे आणि दीपक विस्पुते यांनी बाजारपेठेच्या विकासासंदर्भात आपले विचार मांडले. पार्किंग व्यवस्था, वाहतूक कोंडी, रस्ते रुंदीकरण, नवीन उद्योगांना चालना, युवा व्यापाऱ्यांना मार्गदर्शन आणि बाजारपेठेला नवी संजीवनी देण्याबाबत विविध सूचना करण्यात आल्या. दुसऱ्या सत्रात पायाभूत सुविधांवर चर्चा झाली. यावेळी डॉक्टर DS मुळे, राजेश ठोळे, डॉक्टर राजेंद्र श्रीमाळी, प्रसाद नाईक, संतोष भट्टट, प्राध्यापक रियाज शेख आणि प्राध्यापक वृंदा कोऱ्हाळकर यांनी शहरातील समस्या आणि विकासाच्या उपाययोजनांवर आपले मत व्यक्त केले. यावेळी पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, खड्डेमुक्त रस्ते, मोकाट जनावरे, दर्जेदार विकास कामे, पर्यटन सुविधा आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार विवेक कोल्हे यांनी नागरिकांनी मांडलेले प्रश्न केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता त्यावर टप्प्याटप्प्याने ठोस उपाययोजना होणे आवश्यक असल्याचं सांगितलं. तसेच डिसेंबर महिन्यात पुन्हा अशाच पद्धतीचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. नगराध्यक्ष पराग संधान यांनी भूमिगत गटारींचे कामे सुरू असल्याने काही रस्त्यांच्या कामांना विलंब होत असल्याचं स्पष्ट केलं. तसेच मोकाट जनावरांच्या प्रश्नासाठी नगर परिषदेकडून गोशाळा उभारण्याचं काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. नगर मनमाड रोड हा नगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाही. तो थोडासा आमच्या पातळीवरचा विषय आहे. तो बहुतांश रोड झालेला आहे, पण आपल्याच भागात राहिलेला आहे. परंतु मी ग्वाही देतो आपल्याला की पुढच्या 2 महिन्यामध्ये तो 100% पूर्ण करण्याचे आदेश मी अधिकाऱ्यांना दिलेले आहे. 2 महिने अजून थोडंसं आपण थांबा. ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत तो रस्ता पूर्णत्वास जाईल. साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन आपण पुढच्या 5-6 दिवसात चालू होईल. 20 कोटीचं काम आहे सिमेंट कॉन्क्रीटचं, आणि तो देखील पुढच्या 5-6 महिन्यातच आपण पूर्णत्वास न्यायला त्यांना भाग पाडणार आहे. त्याच्यामुळं जे काही काम आहे, अपेक्षा आहे, त्या निश्चितपणे झोपडपट्टी पुनर्वसनाला बोलण्यासारखं खूप काही आहे. माझ्यामध्ये नगराध्यक्षांनी एकदम संक्षिप्त स्वरूपात चांगला सगळी माहिती दिलेली आहे. कारण की मला एक प्रश्न पडला होता, राई साहेब तुम्हाला पडला तसं निवडणुकीत आम्ही फार भाषण दिले आणि योग्य माणसं योग्य निवडून ठेवले, पण परंतु चालू आहे का नाही. पण विस्तृतपणाने माझ्यामध्ये त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. त्यांनाही मी ग्वाही देतो नगरपालिकेला की तुम्ही पत्राचा ढीग माझ्याकडे द्या, मंजुरी आणण्याची जबाबदारी माझी राहील. जो काय निधी आपल्याला लागणार आहे, शासन दरबारी भांडून लढून वेळ प्रसंगी सहकारी आमदारांचं मदत घेऊन त्या ठिकाणी आम्ही शहराच्या साठी त्या ठिकाणी निधी आणू, एवढी मात्र मी कोपरगावकरांना या विजय कोपरगावच्या माध्यमातून ग्वाही देतो. संवादातून सुविधांचा मोठा ढीग आपल्याला आज उपस्थित झालेला आहे. परंतु एक मात्र गोष्ट मी अधोरेखित करू इच्छितो की हा फक्त नगरपालिकेचा किंवा आमदारांचा विषय नसून हा मूळ मंत्र आदरणीय मोदीजींनी जे आपल्याला दिलेला आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, या सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागेल. त्यामध्ये आम्ही पुढाकार घेतलेला आहे. परंतु मुळे सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचा प्रयास पण पाहिजे. लेफ्ट हँड ड्राईव्ह करणाऱ्यांना राईट हँड ड्राईव्ह वाल्यांनी त्रास देता कामा नाही. म्हणजे असं सगळ्या गोष्टी संवेदनशील राहून आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे. पुनश्च एकदा योग्य वेळी आपण योग्य पद्धतीने बोलू. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला, परत होईल का नाही होईल. तर माझ्या मते आयोजकांना माझी विनंती राहील की हा विजन कोपरगावचा कार्यक्रम हा आजच आपण डिसेंबर महिन्यात घ्या, अशी आजच तारीख जाहीर करतो मी. आणि आज आलेल्या सूचनांवर काय करता येईल ते करू. सगळे असोसिएशनचे लोक आलेले, क्रीडा आहे, मेडिकल आहे, इंजिनियर्स आहे, डॉक्टर्स आहे, परत आपले ऍडव्होकेट्स आहेत. सगळ्यांनी माझ्या मते 2-2 लोक आपल्या असोसिएशनच्या वतीने आम्हाला सुचवावे. सुकाणू समिती करून नगरपालिकेला विनंती करा, तिला अधिकृत काहीतरी त्याला स्वरूप द्यावं, आणि जेणेकरून त्यांचंही दर महिन्याला आपल्या जीबीच्या अनुषंगाने त्यांची मीटिंग घेऊन त्यांनाही होणाऱ्या कामाचा अवगत करावं. त्यांनी ब्ल्यूप्रिंट तयार करून त्या क्षेत्रातले तज्ञ लोक घेऊन त्या पद्धतीने आपण
वाटचाल करावी ही देखील एक आमचा खरं तर विकास नामातला शब्द होता. तर आपण तोही लवकरात लवकर पूर्ण करू. आणि अपेक्षा एवढीच आहे की जे विश्वासनामा आम्ही जाहीर केला होता त्याचे वचनपूर्तीचा कार्यक्रम याच ठिकाणी किंवा याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपात आम्ही आपल्या समोर घेऊ. ही या सगळ्या नगरसेवक नगराध्यक्षांकडे आमच्याकडे सेल्फ अकाउंटेबिलिटी आम्ही या निमित्ताने घेतो. आपल्याही सगळ्यांची साथ लागेल आणि पुन्हा एकदा सुंदर असा कार्यक्रम घेतला. आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवला. 10 वाजेपर्यंत सगळे मान्यवर थांबले. आता आमच्यावरही थोडस बर्डन आलंय त्याचं की अपेक्षा आहे आणि निश्चितपणे आम्ही आपल्या प्रयत्नातून अपेक्षा पूर्ण करायचा आपण प्रयत्न करू. आपल्या वेळोवेळी सूचना आपण देत चला. अगदीच एकदम सिंगापूरचं सिंगापूर होणार नाही किंवा तू काढलं तर रूप येणार नाही, परंतु त्याच दिशेने मगाशी भाऊसाहेब म्हटल्याप्रमाणे आपण हा प्रवास चालू केलेला आहे. तर तो एकट्याचा प्रवास नाही, आपण सगळे त्याबरोबर सहभागी होऊन युवक, ज्येष्ठ, तज्ञ, व्यापारी, सर्वसामान्य सगळ्यांना बरोबर घेऊन आपण हा प्रवास करूया आणि एक सुंदर आपल्या स्वप्नातील कोपरगाव घडूया हीच या निमित्ताने संकल्प करतो. आणि माझ्या धन्यवाद. प्रमाणात कामं झाली. कारण काय असतं साहेब, काम करत असताना त्याला आम्हाला प्रशासनाची पण जोड पाहिजे. परंतु ज्यावेळी आम्ही प्रशासन ताब्यात घेतलं तर पहिल्या दिवसापासून फंडचा प्रॉब्लेम होता. 1 जानेवारीला फक्त 20 लाख रुपये नफा फंडात होते आणि 3 महिने काढायचे होते. त्यानंतर रोज आम्ही सगळे आमचे नगरसेवक नगरपालिकेत गेलो. सीओ साहेब कुठं मुंबईला गेले, पुण्याला गेले, संभाजीनगरला गेले पहिले 3 महिने ते आम्हाला सापडले नाही. त्यानंतर एप्रिल महिना आला, आचारसंहितेत 20 दिवस गेले. त्यानंतर 20 दिवस ते स्वतः रजेवर गेले. अशा सगळ्या कार्यकाळात आमचे पण 5 महिने वाया गेले. पर्यायी आमचे गेले, आपल्या शहराचे गेले, त्याबद्दल मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. आज जर आपण आपल्या शहराचं जर बघितलं तर आम्ही जे विश्वासनामात कामं दिली होती ती बऱ्यापैकी ते सगळे सजेशन आहे ते आपल्याला सगळं आपल्या याच्यात शहरात ते सगळे उतरवायचे आहे. हे करत असताना नवीन जे रोड करणार आहोत तर ज्या सगळ्यांनी संकल्पना मांडल्या का नवीन रोड हे जे करायचे आहे हे सगळे आपण खंदून त्याच्या ज्या लेवल खाली 2-2, 3-3 फूट जायचं आहे. त्यानंतर ते रस्ते आपल्याला करायचे आहेत. करताना ते शक्यतो कॉन्क्रीटचे आणि ट्रिमिक्स पद्धतीने करायचे आहे का जेणेकरून ते जास्तीत जास्त दिवस टिकले पाहिजे. आता जर आपण बघितलं तर आमच्या येण्याच्या पूर्वीच्या काळात प्रशासक असेल किंवा जे प्रशासन बघत होते त्यांनी एकीकडे अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम चालू केले, दुसरीकडे रस्ते मंजूर करून आणले. जर रस्ते करायचेच होते तर अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम आधी पूर्ण होऊ द्यायला पाहिजे होतं. आजही मला ज्यांनी सांगितलं का रस्ते खराब झाले, चिखल झाला, खूप धूळ आहे, मी प्रत्येकाची माफी मागतो का अजूनही 6 महिने आपल्या प्रत्येकाला त्रास सहन करावा लागणार आहे. कारण शहरात 154 किलोमीटरचे अंडरग्राउंड ड्रेनेज करायचं आहे आणि ते पूर्ण होण्याकरिता कमीत कमी 1 वर्ष जाणार आहे. पूर्ण जोपर्यंत अंडरग्राउंड ड्रेनेजची जर पाईपलाईन बघितली तर ती सेंटरने आहे. तर जी डिझाईन होती त्याच्यात खूप छोटे छोटे ड्रॉबॅक्स होते. तर मी ते ड्रॉबॅक्स रिपेअर करण्यासाठी क्रेडायबरोबर 2दा आम्ही बसलो की जेणेकरून डबल रस्ते खणले नाही पाहिजे. कारण ते जर आधीच्या फेज मध्ये आपण कामं बघितले तर ते अंडरग्राउंड ड्रेनेजची सेंटरची लाईन टाकत होती, रस्ते बुजवत होते आणि नंतर हाऊस कनेक्शन करत होते. त्याच्यानंतर जे पाण्याचे कनेक्शन होते ते शिफ्ट करत होते. मग हे सगळे कामं आम्ही मार्च नंतर थांबवले आणि त्यांना एक रिक्वेस्ट केली का काम करत असताना एक प्रभाग घ्या तुम्ही. सुरुवातीला त्यांनी अंबिकानगर घेतला, जो अंबिकानगर आणि पेठ हा प्रभाग त्यांनी सेकंड फेज मध्ये घेतलेला होता. जिथे मानवी वस्ती होती ती सेकंड फेज मध्ये, जिथे मानवी वस्ती नव्हती ती फर्स्ट फेज मध्ये. तर पहिला ठराव आम्ही हा केला का अंबिकानगर आणि पेठ हा पहिल्यांदा घेतला. तर त्यांना ते एक सांगितलं का हे करत असताना पहिल्यांदा तुम्ही एकच सेक्शन पूर्ण करा, म्हणजे सेंटरची पाईपलाईन टाका, त्याच्यानंतर त्याच्या हाऊस वेळोवेळी आम्ही त्यांना मागणी केली का तुम्ही ते टेंडर भरा. कारण शासनाचे नियम इतके कडक आले. आधी कुत्रे इथून पकडायचे, संगमनेरला सोडायचे, संगमनेरचे कुत्रे येवल्याला सोडायचे. आता या संस्था इतक्या कडक झाल्या आहेत का दिल्लीच्या संस्थेकडे रजिस्टर्ड पाहिजे त्याच संस्थेला आपण काम देऊ शकतो. काम दिल्यानंतर जे कुत्र पकडलं तिथलं जीपीएस लोकेशन घ्यायचं, त्याला घेऊन जायचं, त्याचं निर्मितीकरण करायचं, परत त्याच लोकेशनला आणून सोडायचं. म्हणजे शहरातले कुत्रे कमी होणार नाही ही परिस्थिती आहे. ज्यावेळी आपण मोकाट जनावर गायी पकडतो तर त्या सोडायला आपल्या इथली गोशाळा आहे,
त्यांची कॅपॅसिटी संपली. गेल्या 3 दिवसापासून आपण गाई पकडतोय, संगमनेरला दिल्या, ते म्हणे आता आमची कॅपॅसिटी संपत आली. म्हणून आपण आपल्या लक्ष्मीबाई मंदिराजवळ बाजार तळामध्ये 1.5 एकर नगरपालिकेची जागा होती, तिथं आपण ती गोशाळेसाठी जागा तयार करतो आणि ती गोशाळा आपल्या कोकणगावातल्या गोशाळा आणि त्यांनी मनाची तयारी दाखवली. यामध्ये मी एक विनंती करतो का जर मी सकाळी ज्यावेळी ग्राउंडवर जातो किंवा आपण मॉर्निंग वॉकला जातात, बरेचसे गोप्रेमी सकाळी गाडीवर चारा घेतात आणि तो असा रस्त्याने फेकत चालतात. मी त्यांनाही आवाहन करतो, त्यामुळे पण या मोकाट काही जागोजागी येऊन बसतात. संभाजी महाराज सर्कल असेल, आमचं वरद विनायक मंदिर असेल, पोस्ट ऑफिस असेल, तर या गोप्रेमींनी सुद्धा जो काही चारा द्यायचा तो एक तर गोशाळेला द्यावा किंवा कुठेतरी एखाद्या ठिकाणी द्यावा. कारण काय होतं, रोज त्या गाईला तो चारा तिथे मिळतोय म्हणून त्या गाई सगळ्या तिथे येतात आणि पर्याय त्या खातात, त्या रोडवरच बसतात आणि नागरिकांचा त्रास वाढतोय. म्हणजे अशा सगळ्या अडचणीतून आपण लवकरच 1-2-3 दिवसामध्ये गाई पकडण्यासाठी पण एक एजन्सी सापडली आहे, त्यांना काम देतो आहे. गोष्ट नागरिक, व्यापारी आणि तज्ज्ञांच्या थेट संवादातून कोपरगावच्या विकासाचे विजन मांडण्यात आल्याने हा उपक्रम शहराच्या भविष्यातील विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचं उपस्थितांनी सांगितलं. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.